धन्यवाद सभापती महोदय। यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज मोठा आला पाहिजे। महाराष्ट्र केसरी पाहायला पण आलोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, भारत माता की जय श्रीराम। आज बलवीमान्ना जगताप यांच्या या महाराष्ट्र केसरी क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र केसरीच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब, कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या स्वतःची एक किंबहुना क्षेत्राकडे वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वर्गीय मामासाहेब मोहनांपासून ही परंपरा आतापर्यंत टिकवली, ते आपल्या भारत सरकारमधले मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब, विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, क्रीडा मंत्री माननीय भरणे साहेब, इतर सर्व उपस्थित अध्यक्ष क्रीडा या कबड्डी संघटनेचे मान्य माजी खासदार तडस साहेब, सर्व आजी माजी आमदार, माझे मित्र अरुण काका, आणि या स्पर्धेचं ज्या पद्धतीचं आयोजन झालं, ज्याचं 100% श्रेय कोणा दिलं पाहिजे, त्या आमदार संग्राम भाईला दिलं पाहिजे असं या निमित्तानं त्यांचा उल्लेख करतोय। माजी खासदार डॉक्टर सुजय, पद्मश्री पोपटराव पवार आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि शासनामधले सर्व अधिकारी, आलेले सर्व मल्ल आणि मित्र, मी अजिबात मोठं भाषण करणार नाही। या ठिकाणी मला प्रथमतः संग्राम भाई यांचा मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की आपल्या अहिल्यानगरच्या लोकांना एक मोठी पर्वणी या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं त्यांनी उपलब्ध करून दिली। 2 वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यावेळी अशा प्रकारचं सुंदर क्रीडा संकुल उभं राहावं आपण मागणी केली। नंतर माझ्या सरकारमध्ये आपले क्रीडा मंत्री माननीय बनसोड साहेब ते या ठिकाणी आले होते आणि संग्राम भैया, डॉक्टर सुजय या सगळ्या लोकांनी मागणी केली आणि त्यावेळी 50 कोटी रुपये याला दिलेले आहेत। मी अजितदादा या ठिकाणी आहेत, मी आपल्या तमाम अहिल्यानगरच्या वतीने विनंती करतो की दादा, हे वाडिया पार्क आम्हाला पूर्णपणे स्टेडियमच्या त्याचं रूपांतर करायचं आहे। 30,000 लोक बसतील एवढी खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे आणि वर्षभरामध्ये या अहिल्यानगरमध्ये आम्हाला रणजीचे सामने घेता आला पाहिजे, IPLचे सामने घेता आला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा या ठिकाणी आपल्याला आग्रह आहे। काय 50 कोटी दिलेत, आणखीन एक 50 कोटी रुपये लागणार आहेत। या ठिकाणी सिंथेटिक टर्फ होईल, 400 मीटरचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रॅक होईल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी पोहण्याचा तलाव करण्याचं प्रस्तावित आहे। नगरकरांना, अहिल्यानगरकरांना एक मोठी या निमित्तानं पर्वणी उपलब्ध होणार आहे। मी आपल्याला तमाम अहिल्यानगरीच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की आमच्या नगरकरांचा आपण या ठिकाणी ही मागणी मान्य करावी आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये सुरू झालेला हा जो यज्ञ आहे याला आपण अतिशय चालना द्यावी। या अहिल्यानगरनं अजिंक्य राहणेसारखा सुपुत्र दिला, जहीर खान सारखा एक चांगला क्रिकेटपटू दिला, यशवंत घोडके नावाचे आपले हिंद केसरी दिला, अशा अनेक मान्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या क्रीडा क्षेत्रात लोकांना संधी दिली आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आमच्या अहिल्यानगरकरांची आपण मागणी मान्य करावी। आज या महाराष्ट्र केसरीमध्ये आता जे अंतिम सामना होणार आहे त्या विजेत्याला सुद्धा मी आत्ताच शुभेच्छा देऊन टाकतो। मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।